सोयाबीन मध्ये एकाच फवारणीत उगवलेले गवत जाळा आणि पुढील गवताची उगवण रोखा। शेतकरी मित्रांनो, एक छोटासा प्रश्न विचारतो, जर आज तुमच्या सोयाबीन मध्ये गवत नियंत्रणात आलं नाही तर पुढच्या 30 दिवसात तुमच्या उत्पादनाचं किती नुकसान होईल याचा विचार कधी केलाय का? काही वेळा शेतकरी बियाण्यावर हजारो रुपये खर्च करतो, खतावर हजारो रुपये खर्च करतो, तसंच फवारण्यावरही हजारो रुपये खर्च करतो, पण फक्त गवताकडे दुर्लक्ष केल्यामुळे एकरी 3 ते 5 क्विंटल उत्पादन कमी होतं। आणि आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी प्रत्येक सोयाबीन उत्पादकांसाठी लाख मोलाची ठरू शकते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी माहित नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं। नमस्कार मित्रांनो, मी सखाराम राठोड, शिवम कृषी टेक ढोकसाळ मधून आपले मनपूर्वक स्वागत करतो। जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येथे आम्ही फक्त औषधाची माहिती देत नाही तर तंत्रज्ञानावर आधारित शेती कशी फायदेशीर करायची हे सांगतो। आजचा विषय, आज आपण अशा परिस्थितीबद्दल बोलणार आहोत जे की पेरणी झाली आहे, शेतात काही गवत आधीच उगवलेलं आहे आणि अजून नवीन गवत उगवण्याची शक्यता आहे। अशा वेळी काय करायचं? मित्रांनो, सोयाबीनच्या पहिल्या 30 ते 40 दिवसांमध्ये जर गवत वाढलं तर ते तुमच्या पिकाचं पाणी पितं, तुमच्या पिकाचं खत खातं, तुमच्या पिकाचा प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाश घेतं आणि शेवटी नुकसान मात्र शेतकऱ्याचंच होतं। म्हणून सुरुवातीपासून गवत नियंत्रण खूप महत्वाचं आहे। आता मुख्य माहिती पाहूया। जर शेतात आधीच काही गवत उगवलेलं असेल आणि पुढे नवीन गवत उगवू नये अशी परिस्थिती असेल तर काही शेतकरी त्याच्यामध्ये डायक्लोझम 84% WG आणि पॅराक्वाइट डायक्लोराइड 24% SL या प्रकारच्या तणनाशकाचा एकत्रित वापर करण्याचा विचार करतात। डायक्लोझम 84% WG मध्ये आपण स्ट्रॉंग आराम किंवा विलवूडचं डायकोविल सारखे ब्रँड उपलब्ध आहेत। याचा उद्देश जमिनीत आहे तर संरक्षणात्मक थर तयार करून पुढील तणांची उगवण कमी करणे हा असतो। तर पॅराक्वाइट डायक्लोराइड 24% SL मध्ये पॅरासिल म्हणजे त्रिशूल ब्रँडचं, सैराम ॲग्रीटेक कंपनीचं आणि ओझोन धानुका कंपनीचं हे सुद्धा ब्रँड उपलब्ध आहेत। हे आधीच उगवलेल्या हिरवा तणावर संपर्काने कार्य करते, पण इथेच अनेक शेतकरी चूक करतात। ही गोष्ट नीट लक्षात घ्या। अशा प्रकारच्या एकत्रित वापर फक्त संबंधित उत्पादकाच्या अधिकृत लेबलवरील सूचनेनुसार आणि कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच करावा। स्वतःहून कोणतेही मिश्रण तयार करू नका। फवारणी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा। नंबर 1, शेतात पुरेसा ओलावा असावा। नंबर 2, फवारणी सोयाबीन उगवण्यापूर्वी पूर्ण व्हावी। नंबर 3, डोस लेबलनुसारच वापरावा। नंबर 4, फवारणी एकसारखी जमिनीवर होईल याची काळजी घ्या। आणि नंबर 5, सुरक्षा साधनाचा वापर करा। पॅराक्वाइट डायक्लोराइड हे निवडक तणनाशक नाही, त्यामुळे सोयाबीन उगवल्यानंतर त्याचा हिरव्या भागावर फवारा पडल्यास पिकाला इजा होऊ शकते। त्यामुळे सोयाबीन पेरणीनंतर 36 तासाच्या आत जर फवारले तर अतिशय प्रभावी परिणाम दिसून येतो। आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, जर तुम्हाला ओरिजिनल औषध हवं असेल, योग्य डोसची माहिती हवी असेल, तसंच तुमच्या शेतासाठी योग्य सल्ला हवा असेल तर एकदा नक्की भेट द्या। शिवम कृषी टेक, मंठा लोणार रोड, ढोकसाळ येथे आमच्याकडे उपलब्ध आहे दर्जेदार बियाणे, सर्व प्रकारचे खते, तणनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन्स म्हणतो, आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्याच्या फायद्याचा प्रामाणिक सल्ला। आमचा प्रयत्न फक्त औषध विकण्याचा नाही तर तुमच्या शेतात चांगलं उत्पादन मिळवून देण्याचा आहे। शेवटचा संदेश सांगतो मित्रांनो, औषध महाग असलं म्हणजे तेच सर्वोत्तम असतं असं नाही। योग्य वेळ, योग्य औषध, योग्य डोस आणि योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी शेतीची खरी गुरुकिल्ली आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसंच प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि
शिवम कृषीटेक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा. कमेंट मध्ये एकच शब्द लिहा, सोयाबीन. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी सोयाबीन मध्ये 20 क्विंटल उत्पादनासाठी संपूर्ण खत व्यवस्थापन घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी तुमचा मित्र सखाराम राठोड, शिवम कृषीटेक ढोकसाळ. जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.